मी माझ्या लेकरा कोकरा वागरा तुला साधा आहेस बघ, आणि तुझ्या साधेपणाचा फायदा ही नेबळेट घेते. ह्या नेबळेटचं खायचं दाखवायचं दात वेगळं आहेत. मैत्री मैत्री म्हणून तुला प्रेमात पाडल आणि लुटून वाऱ्यावर सोडून जाईल. त्या दिवशी तुला कळल का तुझ्या मम्मीला नेमकं काय म्हणायचं होतं. आई, तू तर मला शब्द दिला होतास का ग, दीदीला कधीच माफ करणार नाही म्हणून. पण तिनं जरा काय डोळ्यातनं 2 टिपूस काढले, लगेच पागळलीस, लगेच स्वतःचा शब्द विसरलीस ना. खरं तर हेच आहे की मी तुझी कधीच लाडकी नव्हती. आधी पण तीच तुझी लाडकी होती आणि आता पण तेच केलंयस तू. तुला ना कायम कायम तिचाच पुळका आहे. आमरे, अगं तू मंजूचा आहे तो आपण समजूनच नाही घेतलं बघ. तुझ्यावरचे आरोप पूर्णपणे मिटून जावेत म्हणून वागली ती असं. आई, आणि मंजू तुझं वाईट करूच शकत नाही हे माझ्या ध्यानातच नाही आलं तेव्हा. राहू दे ग, आता तू पण माझी समजूत काढायला तिची बाजू घेऊ नकोस. तू मला सांग, कुठली सख्खी बहीण आपल्या बहिणीला जेलात टाकती? बर शेवटी काय झालं, तिच्यामुळे माझी जी काय नाचक्की व्हायची ती झालीच ना. आई, तुला लाख वाटत असेल ग तिने हे सगळं माझ्या काळजीपोटी केलं म्हणून, पण असं काहीच नाही. तिला फक्त स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा होता, स्वतःचा प्रामाणिकपणा जगाला दाखवून मेडल मिळवायचं होतं. आणि हाच मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिनं मला अटक केली. अक्षी बरोबर बोललीस बघ आमरे. काय काय सुनंदे, हा तुला कधीतरी त्या आमरेच्या मनाचा विचार करूशी वाटला का? मिश्रीवाली बाई, आज अचानक आत्यासारखं कसं काय बोलायला लागले तुम्ही? आत्यासारखं कसं काय म्हणजे? आत्याच आहे मी तिची, आणि किती जरी झालं का नाही तरी ती भाची आहे माझी. अहो, मी किती जरी तिचा राग राग करत असली तरी बी मंजीने तिला जेलात टाकलेली मला काय पटलेलं नाही. मला पण नाही पटलं. आणि तो सत्या तो बी येऊन त्या मंजीचीच बाजू घेत होता. ते तर मला अजिबात आवडलेलं नाही. आणि मग मला सांगा, एवढं समजा होऊन बी आमरीने त्या मंजीला कसं माफ करायचं? वंस, सत्यजितराव मंजूला पाठीशी घालणारे नाहीत, तरी बी त्यांना तिची बाजू समजली नीट. आणि आपलं रक्ताचं नातं असून बी आपण तिला समजूच शकलो नाही बघा. अगं आमरे, तू मंजूला समजून घे की. ती अशी मुद्दाम वागणार ती हाय का? नाही ना, तू चांगलं ओळखतेस की तिला. तिनं जे काय केलं असेल ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं असेल ना. बस, तुम्ही सगळ्यांनीच तिची बाजू घ्यायची ठरवलीये ना. मग ठीक आहे, फक्त तिची बाजू मांडायला माझ्यापाशी कुणीच येऊ नका, कारण तिचं आणि माझं नातं आता कायमचं संपलंय. मॅडम, आज लईच खुश दिसताय. खात्यानं बोनस दिलाय का प्रमोशन दिलंय तुम्हाला? बोनस बी नाही दिला आणि प्रमोशन बी नाही मिळालं, पण आयुष्यातलं सगळ्यात भारी गिफ्ट मिळाले मला, ते बी तुझ्याकडनं. आणि त्या गिफ्टसाठी मी किती बी थँक्यू म्हणलं ना तरी भागणार नाही. आणि मला आज कळालं, तू दोस्तीत थँक्यू किंवा सॉरी का म्हणू देत नसते. का? कारण मैत्रीत केलेली कुठली बी गोष्ट लई अनमोल असते, त्याची परतफेड नाही करता येत. मला असं वाटलं होतं का आई आता माझ्याशी परत कधीच नाही बोलणार, पण तुझ्यामुळं आमच्या मायलेकीतलं वितुष्ट दूर झाला. तुझ्या गिफ्टची कशी परतफेड करू तेच कळणं झाले बघ मला.
वाघमारे मी काय बी केलं नाही. तुम्ही ज्या भावनेनं ज्या हेतून हे सगळं केलं ना ते फक्त मी तुमच्या आईनं समजावून सांगितलं. आणि तरी बी तुम्हाला गिफ्ट वाटत असेल ना तर हे गिफ्ट नाही, माझ्याकडं रिटर्न गिफ्ट आहे असं समजा. म्हणजे मी तुला कुठलं गिफ्ट दिले तू रिटर्न गिफ्ट द्यायला? काय वाघमारे मॅडम, लगेच सगळं कसं विसरता हो तुम्ही? तुमच्या आणि तुमच्या आईचा अबोला तर आठवड्याभराचा होता, पण माझा आणि माझ्या फादरचा अबोला वर्षानुवर्षाचा होता. त्यामुळं तुमच्या आणि तुमच्या आईतला अबोला मी दूर केला. आता झाली ना फिट्टमफाट, मिळालं रिटर्न गिफ्ट. ए डिजा थांब. कुठे चाललायस? काम काय कामावर नंतर जा. या आणि इकडे थांब इथं बस 2 मिनिटं बस. पाठ कुठे गेला? हा ये बस इथं पाठाव. ए मम्मी, कशाला मला पाठव बसवते? अगं उठणं लावलंच की तू पहिल्याच दिवशी पप्पांना, आणि तसं उठणं तर मला अजिबात लावून घ्यायचं नाही. तुला बस म्हणली का नाही? पाठाव. गप गुमान बस. काय बस तरी हातात धर. मी आलीच. डीजा, आता तू माझा पोरगा शोभतो बघ. स्वतःची पूजा स्वतः केली पाहिजे, कोणी करू ना करू. हा? मग दिवा का नाही लावला? मी लावू का? हो पप्पा. हळू ना, मी नीट बोलतो ना तुझ्या आता. पप्पा, तुमच्या बाईनच मला इथं बसवले का ते तिलाच ठाऊ. काय वंस, थांब इथं. हा. अगं आता काय चाललंय काय तुझं हे? आणि हे असं औक्षणाचं ताट माझ्या हातात देऊन काय सिद्ध करायचंय तुला? अगं आमरे, आज भाऊबीज हाय. डिजा तुझा भाऊ आहे नव का? मग ओवाळ त्याला. अगं ए मम्मी, एवढ्या वर्षात कधीच तिनं मला ओवाळलं नाही, आणि आता उगाच कशाला तुझा हट्ट? हे बघ मम्मी, मला उशीर होतोय, मला जाऊ दे. चल निघतो मी. हे बस खाली. कुठे चाललाय सुटून? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? ओवाळ ग तू. भाऊ मानतेस नव का त्याला? मग ओवाळ. अगं आत्या काय पोरकटपणा लावलायस? हा जाऊ दे तिकडे. हिच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. मी ह्याला ओवळावं हीच इच्छा आहे ना तुझी? हा ओवळते. पेटव निरंजन. अगं आहे आमरे, काय करते? हो मामी सांगा ना, पप्पा सांगा ना. मम्मी अगं काय केलं तुझं? अगं आमरे थांब ना. आ, ओ, पप्पा, नाही, ऐक जरा, शांत राहा. रत्ने, कसं असते माहिती का? मामाची लेक आणि आत्याचा ल्योक असं नातं असते, त्यामुळे ते ओवाळायचं नसते. हा ग बसा तुम्ही. लय शिकवाय जाऊ नका मला. अगं रत्ने, काय माझा ऐक. ग? पगार झालाय ना का? हा. रत्ने ऐक की माझं. हो. काय बोलायचंय? कसं आहे रत्ने, अमृत आणि जर का डीजेला ओवाळलं तर अमृत आणि डीजेची बहीण होणार, आणि मग अमृताची बहीणची मंजू आहे ती पण डीजेची बहीण होणार, आणि ती दोघं एकमेकांची भाऊ बहीण झाले तर त्या दोघांचं लग्न कसं होणार? मग मंजू आणि डीजेचं शुभमंगल सावधान. आमरे उठ 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 उठ. हा इकडे. तुझ्या मनात नाही नव का? मग राहून दे. आणि तसं बी डीजा तुझा होणारा दाजी हाय, त्याच्यामुळं नाही ओवाळलं तरी बी चालेल. नाही म्हणजे कसं, आता मंजूची आणि सत्याची काडीमोड झाली की मी डीजाचं आणि मंजूचं लगीन लावून देणार आहे. मग डीजा कोण झाला तुझा? दाजी. तसं बी होय बाजूला. तसं बी मी माझ्या दादाला वचन दिलं होतं. काय
काय जरी झालं तरी मंजूला माझी सून करून घेईन म्हणून. त्याच्यामुळं मला काय जरी झालं तरी ती वचन पूर्ण करायला पाहिजे आता. अनाथ भाऊबीज बी आहे, त्याच्यामुळं भाऊबीजेचा ववाळून मी माझ्या मेलेल्या भावाची शपथ घेऊन सांगते, काय जरी झालं तरी बी मी मंजूचा आणि डिजाचं लगीन लावून देणार म्हणजे देणार. अरे सत्या जयद्या चला या लवकर, पोरी आलेत बघा. आलो आलो. चला बस. अरे सरा बाजूला. वा वा वा. घ्या ओळ्याला. मला पहिल्यांदा. चला मला. हॅपी भाऊबीज. हॅपी भाऊबीज. आमची ओवाळणी द्या. काय ओळणी बिवळणी नाही. आम्ही सर किती ओवाळणी. मग काय जय द्या. आज पहिला यांनी काहीतरी द्यायला पाहिजे. हा तुम्ही दिलं तरच आम्ही तुम्हाला देणार. नाही नाही, आधी तू दे ओवाळणी. थांबा थांबा, भाऊबीजेसाठी सगळ्यात भारी गिफ्ट मी आणलंय तुमच्यासाठी. बघा आणि सांगा कसं आहे ते. आधी ओवाळणी दे. आधी ओवाळणी दे. अयो सवे काय एक नंबर गिफ्ट दिलेस ग. सवे हे तू बनवलंयस होय. नाही, मीच केलंय. पप्पा तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. सवे खरंच खूप सुंदर केलंयस. हा आओ पप्पा, लहानपणापासून तुमच्याकडून शिकलीये. मम्मी सवे ते दुसरं गिफ्ट कुणासाठी? अगं सांग की कुणासाठी आहे? हे घ्या, द्या तुम्ही. सवे भावांना कसं स्वतःच्या हातनं गिफ्ट दिलंस, मग आता बहिणीसाठी आणलेलं गिफ्ट पण दे की स्वतःच्या हातानं. कवे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. कवे, तू माझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंस. थँक्यू थँक्यू. बया, दोन बहिणींमधलं प्रेम पार उतू चाललंय अगदी. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. नट मोगऱ्या. सवे थांब. सवे, मी पण तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. हॅपी भाऊबीज. थँक्यू. अरे उघडा किती. नाही नाही, आम्ही पहिलं बघणार.
नाही दाखवा की. आपण सेल्फी काढू. आमरे, आज लई आठवण येते बघ तुझी, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. तू समोर असून पण आपण भाऊबीज साजरी करू शकत नाही. पप्पा म्हणतात सणावाराला नात्यातलं इतुष्ट कमी होते. आपल्यात बी तसंच घडू दे बघ. एकदा फोन लावू का तिला? सत्या, मंजू आणि अमृतामधला दुरावा आता लवकर संपावा बघ. होय पप्पा, मी बी त्याचीच वाट बघतोय. अरे त्यासाठी वाट कशाला बघायची, आपणच पुढाकार घेऊया ना. हे बघ, आपण आपल्या दुराव्याची झळ तर सोसलीये. ते दुःख आता या दोघींच्या वाट्याला नको यायला. वा, काय कमाल पेंटिंग्स काढलं तो पप्पा. असं वाटतं की इंद्रधनुष्यातले सगळे रंग आज आपल्या घरात उतरलेत. थँक्यू. पप्पा सॉरी बर का, असं डायरेक्ट येऊन डिस्टर्ब केलं तुम्हाला. अरे काय नाही रे, खूप जुने पेंटिंग आहे ते, आणि खूप दिवसापासून असे अडगळीत पडल्यासारखे होते. म्हटलं आज सगळ्यांची साफसफाई करावी म्हणून चाललेलं आहे. पप्पा, हे कुठल्या मुलीचं पेंटिंग आहे हो? सत्या, खरंच ओळखलं नाहीस तू? नाही. नीट बघ बर. वाघमारे, काय कमाल पेंटिंग काढले पप्पा. सत्या, अरे एवढाही वाईट चित्रकार नाही रे मी की तुला हे पेंटिंग ओळखू येऊ नये. अहो पप्पा, ते असं उलट ठेवलं होतं ना, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. मंजूच आहे ती. तुमच्या लग्नाच्या आधी काढलेलं पेंटिंग आहे ते. लग्नाच्या आधी? हो. अरे तुला माहितीये ना, मी गार्डन मध्ये जातो, वेगवेगळे निसर्ग चित्र काढतो. असंच आपल्या समोरच्या गार्डन मध्ये गेलो होतो, आणि तिथं एका झाडाखाली ही एकटीच अशी बसली होती, उदास होती. तिच्याकडे बघितलं आणि मनापासून वाटलं की हिचं पेंटिंग काढावं. मग तुम्ही दाखवलं नाही तेव्हा वाघमाऱ्यांना? अरे दाखवलं की. अहो मग द्यायचं ना, भारी वाटलं असतं त्यांना. सत्या, हे पेंटिंग ज्यावेळी मी काढलं ना, तेव्हा मी तिच्याकडे गेलो, तिला हे दाखवलं आणि तिला म्हटलं की हे माझ्याकडून तुला गिफ्ट समज. तर ती मानी पोरगी, तिने नकार दिला. खरं सांगू का सत्या, त्यावेळी मनापासून वाटलं की ही मुलगी आपल्या घरात यावी. का कुणास ठाऊक हिच्याबद्दल असा एक जिव्हाळा निर्माण झाला माझ्या मनात. नंतर कामाच्या व्यापात हे तिचं पेंटिंग काढलंय हेही विसरून गेलो मी. आज इतक्या दिवसानंतर हे सापडलंय, हा सगळा पसारा आवरताना. पप्पा, या पेंटिंगचे किती रुपये द्यायचे सांगा, मला हे वाघमाऱ्यांना गिफ्ट द्यायचंय. सत्या, अरे तू जर तिला गिफ्ट देणार असशील
अरे मग दे ना, त्यासाठी मला काय पैसे देतोयस? पप्पा अहो असं काय करताय? अहो तुम्हीच तर आम्हाला शिकवलंय ना की कलाकाराच्या कलेचा मान ठेवायला पाहिजे. मग असं कसं फुकटात घेणार? ठीक आहे. धन्यवाद पप्पा. सत्याला स्वतःचं वागणं उमजतंय का नाही ते माहित नाही, पण ज्या परीनं तो मंजूसाठी प्रयत्न करतोय त्याचं खूप कौतुक वाटतंय. चला, दिवाळ सणाच्या निमित्तानं दोघांच्या नात्यातला अंधार आता कायमचा दूर केला पाहिजे. प्रभ्या, हा चित्रा. बोल रे. इतक्या दिवसांनी कशी काय मैत्रिणीची आठवण आली? हो, आणि मैत्रिणीला जसं काय रोज आठवण येते माझी. म्हणजे मध्ये तू साताऱ्यात येऊन गेलीस पण साधा फोन नाही केला. अरे सध्या इतक्या केसेस हँडल करतेय ना, त्यात एक अर्जंट काम आलं म्हणून पुण्याला जावं लागलं. पण आता आहे साताऱ्यात. बोल, काय म्हणतोस? काय, तू आत्ता साताऱ्यात आहेस? चित्रा, मग एक काम करूयात ना, तुला आता वेळ असेल तर भेटूयात का आपण? एक खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हो चालेल ना. मी तुला एक ऍड्रेस सेंड करते, तिकडे ये. ठीक आहे? चालेल चालेल.